नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, 15 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू। महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली। बुधवारी एका बेकायदेशीर 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। या अपघातात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला। मदत आणि बचाव कार्य अजूनही जोरात सुरू आहे। बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग अचानक कोसळल्यानं ही दुर्घटना घडली। ही इमारत 2012 मध्ये बांधली गेली होती, परंतु ती पूर्णपणे बेकायदेशीर होती। अपघातानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला ताब्यात घेतले आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या NDRF 2 पथके घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे। पालघरचे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर यांनी सांगितले की ढिगाऱ्यात आणखी लोक अडकल्याची भीती आहे। सुरुवातीला ढिगारा हटवण्याचे काम मॅन्युअली करावे लागले, कारण जर यंत्र अरुंद भागात पोहोचू शकली नाही। आता यंत्रांच्या मदतीने ढिगारा हटवला जात आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी सांगितले की इमारतीचा ज्या चारीवर हा भाग पडला तो रिकामा होता, त्यामुळे मोठे नुकसान टळले। जवळच्या इतर चाळी देखील स्थलांतरित करण्यात आले आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे। रमाबाई अपार्टमेंट मध्ये एकूण 50 फ्लॅट होते, त्यापैकी 12 फ्लॅट कोसळलेल्या भागात होते। VVMCने स्पष्ट केले की ही इमारत परवानगी शिवाय बांधण्यात आली होती। या अपघातामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत। बाधित लोकांना सध्या चंदनसर समाज मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जिथे त्यांना अन्न, पाणी, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत। महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल।